नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि मी RJ अनु तुमच्या सोबत आहे नगर डायरी या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. खूप मनापासून नमस्कार. आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये डॉक्टर सुरेंद्र घासकडबी सर आहेत, जे मूळचे नगरचेच आहेत. आणि त्यांचा परिचय म्हणाल तर 1985 पासून पुण्यामधल्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट MSCS ARI या ठिकाणी डेव्हलपमेंटल बायोलॉजी ग्रुपमध्ये ते कार्यरत आहेत. ही संस्था भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत कार्य करणारी स्वायत्त संशोधन संस्था आहे. आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या मॉडेल जीवांचा वापर करून त्यांनी संशोधनसुद्धा केलेलं आहे. गेल्या सुमारे 25 वर्षांमध्ये भारतात हायड्राला पुन्हा एकदा संशोधन आणि अध्यापनासाठी महत्त्वाचं मॉडेल जीव म्हणून त्यांनी प्रस्थापित केलं. आणि एकंदरीत त्यांचा हा सगळाच प्रवास आणि नगरच्या काही आठवणी याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यात आधी तुम्ही नगरचे आहात, हो. त्यामुळे नगरच्या आठवणी, तुमचं बालपण इथेच गेलेलं आहे, शिक्षण तुमचं नगरमध्ये झालेलं आहे, त्या आठवणींबद्दल काय सांगाल? 1956 साली जन्म झाला माझा आणि सुरुवातीला आम्ही मागची कोर्ट गल्ली म्हणतात तिथे राहायचो. आणि साधारण 1964 साली माझ्या वडिलांनी घर बांधलं ते सातभाई मळ्यामध्ये, म्हणजे दिल्ली गेटच्या बाहेर तिथे राहत होतो. पहिली 4 वर्ष मी शाळेची दादा चौधरी विद्यालयामध्ये, प्राथमिक विद्यालय, आणि पुढे 5वी ते 11वी फिरोदी हायस्कूलमध्ये, त्यावेळी AE सोसायटी हायस्कूल म्हणायची त्याला. आणि त्यानंतर 6 वर्ष मी नगर कॉलेजमध्ये काढली, प्री डिग्रीपासून MSc झुऑलॉजीपर्यंत प्राणीशास्त्र विषयात. फारच चांगल्या आठवणी आहेत म्हणजे नगरच्या. आणि माझे सगळे मित्र अजून शाळू सोबती, कॉलेज सोबती सगळे इथे आहेत. त्यामुळे आणि परत यायला बरं वाटतं. आज नगर महाविद्यालयात एक लेक्चर द्यायला आलो होतो, जिथे विद्यार्थी म्हणून खूप टिवल्या बावल्या केल्या, तिथे आज भाषण द्यायला आले. नक्कीच सर. नगर सोडलं तुम्ही कोणत्या साली आणि त्यानंतरचा तुमचा पुढचा प्रवास कसा होता? मी इथे MSc केलं 1978 साली. पण त्यानंतर मला पुढे शिकण्याची इच्छा होती. आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर जॉन बार्नबस म्हणून सायंटिस्ट होते, ते संशोधन करायचे. ते बघून मला थोडीशी आवड निर्माण झाली. त्यामुळे मला असं वाटलं की MScला आपण थांबू नये. त्यावेळी एक अशी म्हणजे शक्यता होती की नगर कॉलेजमध्येच शिकवायला सुरुवात करायची, म्हणजे तसा प्रयत्न करायचा नोकरी मिळवण्याचा. तिथे माझे वडील पण होते इंग्रजीचे प्राध्यापक कॉलेज सुरू झाल्यापासून. पण मग असं मला वाटलं की जास्त शिकावं म्हणून मी पुण्याला गेलो, कारण तिथे जास्त सोय होती प्राणीशास्त्र विषयात. मग तिथे मी सुरुवातीला MPhil केलं पुणे विद्यापीठात, मग त्यानंतर PhD केलं. आणि मग 1985 साली मी या संस्थेत गेलो, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये. पण तिथे शिकायला खूप मिळालं, ते कदाचित नगरमध्ये शक्य नव्हतं त्यावेळी. 1985 म्हणजे फार जुना काळ झाला असं म्हणूयात आपण. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही होता, तर या संस्थेतील तुमच्या कामाचा अनुभव, ते दिवस कसे होते? त्यावेळी तशा संशोधनातल्या नोकऱ्या कमी होत्या, परंतु मला सुदैवाने तिथे मिळाली नोकरी प्राणीशास्त्र विभागामध्ये. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची कामं चालत. पण मला ह्या विषयात इंटरेस्ट होता की प्राणी वाढतात कसे, म्हणजे आईच्या पोटातून वर कसे वाढतात. तर ती मी सुरू केलं. ते तिथे होत नव्हतं, परंतु माझ्या PhDच्या ज्या गाईड होत्या, एक प्रोफेसर लीला मुल्लेरकर म्हणून, त्यांच्याकडे PhD केल्यावर मला त्या विषयात विशेष गोडी निर्माण झाली. आणि मग तो हळूहळू मी सुरू केला. आणि वेगळे मॉडेल सिस्टीम्स, तुम्ही जे म्हणले वेगवेगळे प्राणी वापरून कसे ही प्राण्यांची वाढ होते. कारण शेवटी शास्त्र म्हणजे 2 गोष्टी असतात, की प्राणी कसे वाढतात याचं एक मूलभूत आपल्याला क्युरिओसिटी असते, आणि दुसरं म्हणजे असं काम मनुष्यावर करता येत नाही. त्यामुळे शेवटी प्राण्यांवरूनच आपल्याला मनुष्य काय होत असेल याचे अंदाज बांधावे लागतात. म्हणून त्याला मॉडेल म्हणतात, आपण मॉडेल म्हणून वापरतो. तर अशा दोन्ही अंगाने काम करण्याचा विचार केला. पण सुरुवातीला क्युरिओसिटी म्हणूनच काम केलं, पण नंतर त्याचं थोडं काहीतरी उपयोग होईल असं वाटायला लागलं. नक्कीच. हे मॉडेल हाताळणं किंवा पहिल्यांदा यावर काम जे आहे ते तुम्ही कसं केलं, ती सुरुवात कशी होती? म्हणजे या ज्या प्रोफेसर मुल्लेरकर होत्या, त्यांनी फार वर्षांपूर्वी, म्हणजे 1956-57मध्ये त्या स्वतः स्कॉटलंडमध्ये PhD करून आल्या होत्या, एका विख्यात सायंटिस्ट बरोबर. त्यांचं नाव होतं कॉनरॅड वॉडिंग्टन म्हणून. आणि मग त्या परत आल्या. त्यावेळी ते ऑलरेडी त्यांची 40 होऊन गेली होती, पण त्या फार जिद्दी होत्या. त्या SP कॉलेजमध्ये पुण्यामध्ये प्रोफेसर होत्या.
तरी ते नोकरी सोडून त्या PhD करण्यासाठी गेल्या. आणि त्यानंतर त्या पुणे विद्यापीठात प्राणीशास्त्र विभागात रुजू झाल्यावर हा जो विषय एम्ब्रिओलॉजी म्हणजे कशी वाढ होते प्राण्यांची, तो विषय त्यांनी भारतामध्ये MSc लेवलला पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला 1958-59 साली. त्यामुळे तो एस्टॅब्लिश झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपण एक काही विविध प्राण्यांवर स्कॉटलंडमध्ये काम केलं, पण पुण्यामध्ये जर आपल्याला हा विषय शिकवायचा असेल तर जिवंत प्राणी मिळण्यासाठी आपल्याला इथले प्राणी वापरायला पाहिजे. मग त्यांनी इथले कोंबडीचे एम्ब्रिओज किंवा बेडकाचे एम्ब्रिओज जे आपल्याला मिळतात नेहमी, नंतर हायड्रा म्हणून प्राणी असतो जो त्याचा उल्लेख तुम्ही केला, किंवा स्पंजेस जे प्राणी असतात, म्हणजे राखीत मिळणारा स्पंज हा सिंथेटिक असतो, पण जिवंत स्पंजेस असतात त्याच्यावर काम करू शकतो आपण. असे वेगवेगळे प्राणी त्यांनी मला वापरायला दिले. आणि मी मूळचा प्राणीशास्त्रज्ञ असल्यामुळे मला त्यामुळे मजा वाटली की हे खूप वेगळे असतात प्राणी. आपल्याला सगळे प्राणी सारखे वाटतात पण तसे नसतात, म्हणजे दिसायला वेगळे असतात पण त्यांच्या आत पण खूप फरक असतो. तर वेगळे प्राणी हाताळण्याची तिथे शिकवलं त्यांनी मला, आणि त्यानंतर मी वापरत गेलो ते आणि विद्यार्थ्यांना पण शिकवलं. मग खूप या संशोधनामध्ये हायड्रा एक नाव आलेलं आहे, आणि हायड्रा म्हणजे नेमकं काय, किंवा हा जीव संशोधनासाठी किती महत्त्वाचा आहे? ॲक्च्युली हायड्रा फार पूर्वी उत्क्रांतीमध्ये आला असं समजतात लोक, 600 मिलियन वर्षापूर्वी. कारण स्पंजेस हे सर्वात सिंपल असे बहुपेशीय प्राणी आहेत. म्हणजे बहुपेशीय प्राणी याच्यासाठी होतात की वेगवेगळ्या पेशी वेगवेगळी कामं करतात. त्यामुळे एखाद्या फॅक्टरी जसं डिव्हिजन ऑफ लेबर असतं तसं काही पेशी एक काम करतात, जसं आपल्या शरीरामध्ये यकृताचं वेगळं करतात, हार्टचं वेगळं करतात, तसं. तर ते बहुपेशीय प्राणी आधी स्पंज होता आणि त्याच्यानंतर हायड्रा नावाचा जीव उत्क्रांतीत पहिल्यांदा आला. त्याचं महत्त्व 3 प्रकारे आहे. एक म्हणजे हायड्रा हा तर छोटा प्राणी, म्हणजे 1 ते 1.5 सेंटीमीटर लांब असतो, तो पाण्यात मिळतो आणि सिलेंडरसारखा असतो तो. त्याची पहिली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्ही जर हायड्राचं डोकं असं वरून थोडंसं कापलं तर त्याला 2 डोकी होतात. तुम्ही 2दा कापलं तर 4 डोके होतात. असं तो अनेक डोक्यांचा प्राणी तयार होतो. आणि ग्रीक मायथॉलॉजीमध्ये हायड्रा नावाचा एक राक्षस आहे, मॉन्स्टर. तुम्ही कुठेही बघा, किंग हार्क्युलिस त्या हायड्राला मारताना दिसेल तुम्हाला, असं खूप डोके असलेला. त्याच्यातून त्या प्राण्याला हे नाव मिळालं की तो अनेक डोकी निर्माण करू शकतो. मग हे पाहिल्यावर लोकांना आणि क्युरिओसिटी आली. मग त्यांनी हायड्राचे तुकडे करून पाहिले. हे 1740चं सांगतो मी तुम्हाला पहिल्यांदा. आणि त्यांना कळलं की प्रत्येक तुकड्याचा नवीन हायड्रा तयार होतो. हे सगळं पुनरुज्जीवन होतं प्रत्येकाचं. त्यामुळे त्यांच्यात ही पुनर्निर्मितीची भयंकर मोठी कॅपॅसिटी आहे. आणि आता असं त्याचं, तेव्हा तर लोकांना क्युरिओसिटी म्हणून त्यांनी केलं, पण आता आपण बघतो की आपल्यामध्ये आर्टिफिशियल ऑर्गन्स, अवयव तयार करण्याची गरज आहे. कारण तुम्हाला माहिती आहे अवयवांची एवढी गरज असते, पण ते अवयव असे म्हणजे कॅडाव्हेरिक, ज्याला ब्रेन डेड पेशंट म्हणून थोडेफार मिळतात किंवा लाईव्ह डोनेशन लोक करतात. परंतु सायंटिस्टना काय पाहिजे की आपण असे अवयव लॅबमध्ये तयार करू शकू का. अशा वेळी हे जे साधे प्राणी असतात, हायड्रा किंवा अजून एक कृमी आहे फ्लॅटवर्म म्हणून, ते पण तुकडे केले की अनेक तयार होतात परत. त्यांच्याकडून आपल्याला काही सिक्रेट्स कळतील का त्यांचे, या दृष्टीने त्याच्यावर काम सुरू झालं. अर्थात जेव्हा हायड्रा पहिल्यांदा मिळाला तेव्हा केवळ तो पुनर्जीवित होतो म्हणून त्याच्यात इंटरेस्ट होता. दुसरी गोष्ट म्हणजे हा प्राणी पोटेन्शियली इमॉर्टल आहे, म्हणजे तो म्हाताराही होत नाही आणि मरतही नाही. म्हणजे कोणी असा हायड्रा मरताना पाहिलेलं नाही. तर हे काय आहे, कारण सगळ्यांनाच तरुण आणि जास्त जगायचं आहे. पण हे काय हायड्रापासून माणसांपर्यंत सरळ आणता येईल असं नाही आहे. पण त्याच्यात काय आहे याची क्युरिओसिटी नेहमी आहे. आणि त्याच्यातले काही या साध्या प्राण्यांच्या ज्या या विशिष्ट कॅरेक्टर्स आहेत त्याच्यातून आपण काही शिकू शकतो का, अशा दृष्टीने त्याच्यावर काम सुरू झालं. आणि जगात असे बरेच आहेत. भारतामध्ये 1980च्या दशकामध्ये सुरुवातीला हायड्रा हा प्राणी वापरला जायचा. एक प्रोफेसर शिवतोष मुखर्जी म्हणून प्रोफेसर होते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात. पण त्यानंतर कोणी वापरेन असं झालं. परंतु मी तो माझ्या PhDच्या कामाच्या वेळी वापरला असल्यामुळे मला असं वाटलं की हा परत वापरून बघावा. त्याचं एक कारण म्हणजे एक तर मला त्याच्यात इंटरेस्ट होता खूप, आणि माझा इंटरेस्ट असा होता की आपली जेव्हा वाढ होते तेव्हा आपल्याला आपली नर्वस सिस्टीम म्हणजे पूर्ण मेंदू आणि स्पायनल कॉर्ड हे कसे निर्माण होतात.
तर हायड्रा हा असा प्राणी आहे उत्क्रांतीमधला की ज्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम पहिल्यांदा आली, ती स्पंजेसमध्ये नसते. तर आम्ही तो वापरायचा प्रयत्न केला त्यावेळी. आणि मग असं लक्षात आलं की हा दुसरा पण याचा एक मोठा फायदा म्हणजे सध्या प्राणी वापरण्याला बरीच बंधनं आहेत. कारण लोकांनी म्हणजे व्यवस्थित वापरत नाही किंवा आपण त्यांच्या बाबतीत सिम्पॅथेटिक असणं पण गरजेचं आहे. तर हायड्रा हा प्राणी असा आहे की तो तुम्ही सहजपणे वापरू शकता, कारण तो खूप साधा आहे आणि त्याला असं पेन खूप होत नाही अशी कल्पना आहे. तर ते पेन होत नसल्यामुळे त्याच्यावर प्रयोग करणं आणि तो शिकवण्यासाठी मुख्य म्हणजे मुलांना वापरणं हे सोयीचं आहे. याचा पण एक फायदा झाला. त्यामुळे आमचं काम सुरू झालं 25 वर्षापूर्वी 2000 साली. तेव्हापासून आता भारतामध्ये सगळीकडे आम्ही हा प्राणी इंट्रोड्यूस करून शिकवण्यासाठी आणि संशोधनासाठी दोन्हीसाठी वापरावा असं मी गेले 21-25 वर्ष प्रयत्न करतोय. त्याला थोडं थोडं फळ येत आहे आता. नक्कीच. स्टेम सेल्स किंवा आधुनिक संशोधनाबद्दल जर बोलायचं झालं तर भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये याचा उपयोग आहे का? हां, आता स्टेम सेल्स म्हणजे त्याची एक व्याख्या अशी आहे की या पेशी म्हणजे मूळ पेशी ज्याला म्हणतो आपण, एक तर त्यांचा गुणधर्म असा असावा लागतो की त्या नवीन पेशी तयार करू शकतील, म्हणजे त्या डिव्हाइड होतील आणि पुनर्जीवन होईल त्यांचं, एकापासून 2, 2 पासून 4 असं. आणि दुसरं त्याच्यात असं एक गरज असते त्याच्यात कॅरेक्टरची की त्या कुठल्या तरी उपयुक्त पेशी निर्माण करू शकतील शरीरातल्या, म्हणजे न्यूरॉन्स किंवा आपल्या हार्टमधल्या बीट करणाऱ्या कार्डिओमायोसाइट्स ज्याला म्हणतात, किंवा तुमच्या स्किनच्या, किंवा डायबिटीसच्या केसमध्ये ज्यांना इन्सुलिन पुरेसं तयार होत नाही तर इन्सुलिन तयार करणारे सेल्स स्टेम सेलपासून तयार करू शकतो आपण. ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज असल्यामुळे स्टेम सेल्सवरचं संशोधन खूप वाढलं गेल्या 10 ते 15 वर्षात आणि भारतात खूप चांगलं संशोधन चालू आहे. पूर्वी स्टेम सेल्स म्हणजे माझ्यासारखे काम करायचे एम्ब्रिओलॉजीमध्ये त्यांना माहीत होतं, पण हे जनरली माहीत नव्हतं. आता असं झालं आहे की स्टेम सेल्स अनेक गोष्टींमध्ये पोटेन्शियली वापरू शकता तुम्ही. साधं उदाहरण मी तुम्हाला एक प्रत्यक्ष माणसाचं दिलं तर एखादा डायबिटिक आहे आणि त्याचा डायबिटीज जर त्याला इन्सुलिन तयार करता येत नाही म्हणून असला तर तुम्ही त्या व्यक्तीच्या इन प्रिन्सिपल त्या व्यक्तीच्या कातड्याचे सेल्स घेऊ शकता, त्याच्यापासून स्टेम सेल्स तयार करू शकता आणि त्या स्टेम सेल्सचं नंतर इन्सुलिन तयार होणाऱ्या सेल्समध्ये पण तुम्ही त्याचं हे करू शकता. आणि अशा सेल्स जर तुम्हाला मिळाल्या लॅबमध्ये तर त्या लॅबमधल्या सेल्स त्या पेशंटमध्ये पुन्हा घालू शकता तुम्ही आणि मग ते इन्सुलिन तयार करतील आणि त्या पेशी त्या व्यक्तीच्या स्वतःच्याच असल्यामुळे ते फॉरिन होणार नाही, त्यामुळे रिजेक्शन किंवा असं प्रश्न येणार नाही. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची कुठली अवयव किंवा पेशी आपल्या अंगात गेली तर आपण त्याला फेकून देऊ बाहेर. जसं म्हणजे अवयवाचं ट्रान्सप्लांट करताना प्रत्यारोपण करताना इम्युनिटी कमी करावी लागते त्या पेशंटची, तर ते याच्यात करावं लागणार नाही कारण त्या स्वतःच्याच पेशी आहेत. त्यामुळे तो सेल्फ म्हणूनच रेकग्नाइज करेल, फॉरिन म्हणून नाही रेकग्नाइज करणार. तर ही एक पॉसिबिलिटी आहे स्टेम सेल्स वापरण्याची. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथे जिथे वुंड हिलिंग आहे किंवा अवयव नवीन तयार करायचे त्या ठिकाणी पोटेन्शियली स्टेम सेल्स तुम्ही वापरू शकता. पण स्टेम सेलची मी एक गुणधर्म सांगितलं की त्या डिव्हाइड व्हाव्या लागतात, म्हणजे एकापासून 2, 2पासून 4. तर याच्यात एक असं अवघड गोष्ट अशी आहे की या स्टेम सेल्स जर तुम्ही एखाद्या पेशंटच्या अंगात घातल्या शरीरामध्ये तर त्या कुठेतरी त्यांनी थांबायला पाहिजे डिव्हिजन करणं, कारण नाहीतर तिथे ट्युमर होऊ शकतो. तर इतकं आपलं शास्त्र बऱ्याच केसेसमध्ये तेवढं प्रगत झालेलं नाही अजून. त्यामुळे स्टेम सेल थेरपी ही अत्यंत प्रॉमिसिंग आहे, पण अजून पूर्ण त्याचा वापर झालेला नाही आणि आत्ताच्या क्षणाला ती खूप महागत पण आहे, कारण त्यासाठी खूप फॅसिलिटीज लागतात. विज्ञान आणि शिक्षण आणि अवेअरनेस याबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक विद्यार्थी जे आहेत ते तुमच्या हातून शिकलेले आहेत, घडून गेलेले आहेत. तर विज्ञानाबद्दल आजकालच्या मुलांमध्ये जो काही अवेअरनेस आहे किंवा संशोधनाची वृत्ती आहे ती तुम्हाला बघायला मिळते का? तुम्ही जर 20-30 वर्षापूर्वीचं परिस्थिती बघितली तर मला वाटतं बरीचशी सुधारणा झाली आहे विचार करण्याची. एक तर विज्ञानाचं एक मुख्य गोष्ट अशी की त्याच्यामध्ये विज्ञान हे स्वतःला नेहमी करेक्ट करत राहतं. म्हणजे समजा मी जे काही काम केलं आहे आज आणि जे प्रसिद्ध केलं आहे नियतकालिकांमध्ये,
तर 5-1 वर्षांनी दुसरी कोणी व्यक्ती येऊन ते दाखवू शकतील की हे पूर्ण बरोबर नाही आहे. हे नवीन माहिती मिळाल्यानंतर तर विज्ञान हे स्वतःला करेक्ट करत राहतं. हे विज्ञानाचं सर्वात मोठं हे म्हणजे कसं की एखाद्या पुस्तकात लिहिलं आहे म्हणून ते आपण ब्लाइंडली फॉलो करायचं असं विज्ञानात नाही आहे. ते बऱ्याच इतर गोष्टीत आपण करतो. पण विज्ञानामध्ये तुम्ही कायम तयार असतं की नवीन नवीन प्रश्न विचारायचे आणि जी उत्तरं तुम्हाला मिळतील त्याप्रमाणे तुम्ही पूर्वेच्या वैज्ञानिक माहिती मॉडिफाय करता. म्हणजे यू आर रेडी टू चेंज युअर सेल्फ. तर हे आता थोडंसं मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची वृत्ती वाढायला लागली. कारण तुम्ही जर प्रश्न विचारले तरच तुम्हाला चांगली उत्तरं मिळतील. तुम्हाला जर पुस्तकातलंच सगळं तुम्ही गृहीत धरलं तर तुम्ही कधीच तुमची प्रगती होणार नाही. त्यामुळे जितकी माणसं प्रश्न विचारतील, केवळ मला एखाद्या व्यक्तीने सांगितलं आहे किंवा केवळ एखाद्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे किंवा या मोठ्या सायंटिस्टनी 20 वर्षापूर्वी दाखवलं आहे म्हणून ते सगळं बरोबरच असेल असं नाही. तर प्रश्न विचारून नवीन त्याला उत्तरं शोधण्याची वृत्ती थोडीशी मुलांमध्ये आता वाढलेली आहे. आणि त्यामुळे जितकी क्युरिओसिटी जास्त तितकं नॉलेज वाढणार जास्त. AI चा वापर आता होतो आहे. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे. तर रिसर्चच्या दृष्टीने बघायला गेलं तर AI किती महत्त्वाचं आहे? AI खूपच महत्त्व आहे रिसर्चच्या दृष्टीने, पण त्याचे काही धोके पण आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा इंटरनेटचं आधी आपण उदाहरण घेऊ की तुम्ही एखादा शोध घ्यायचा ठरवलं गुगलवर की तुम्हाला खूप माहिती मिळते, पण प्रत्येक वेळा ती माहिती बरोबर असतेच असं नाही. कित्येक वेळा अशा वेबसाईट्स असतात की जिथे ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळत नाही. एस्पेशली मेडिकलच्या बाबतीत काहीही उपाय सांगितले जातात आणि लोक ते ब्लाइंडली फॉलो करतात. असं घडू शकतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी स्टँडर्ड एखादी वेबसाईट माहीत असली आणि जिथे तुम्हाला माहिती की इथली माहिती बरोबर आहे तर ते आपण फॉलो करायला पाहिजे. त्यामुळे इंटरनेट वापरणं जितकं धोक्याचे आणि उपयुक्त आहे तसंच AI पण कदाचित तसंच असेल असं मला वाटतं. पण त्याच्यातून खूप फास्ट प्रगती होऊ शकते. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा म्हणजे मी त्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण तो बराचसा आपल्याला माहीत असलेल्या नॉलेजवर सध्या बेस्ड आहे. त्यामुळे आपण अनलेस मनुष्य प्राणी नवीन नवीन प्रयोग करत राहील, नवीन नवीन माहिती मिळवत राहील, त्याप्रमाणे AI सुद्धा सुधारत राहील. त्यामुळे पूर्ण AI वर डिपेंडंट राहून तुम्हाला प्रगती करता येईल असं मला वाटत नाही. कारण त्यात धोके पण आहे. कारण त्याच्यात जी माहिती आहे ती अगदी बरोबर समजून आपण बऱ्याच वेळ जातो. त्यामुळे मला वाटतं ती आहे. पण यातला मी तज्ज्ञ नाही, त्यामुळे AI किती ऑथेंटिक आहे याचं मला अजून माहिती नाही आहे. पण लिखाण करायला किंवा हे करायला AIचा उपयोग लोक करतात, पण वाङ्मय चौर्य करायलाही करतात. त्यामुळे इट इज कुठल्याही सायंटिफिक डिस्कवरीसारखं ते डबल एज्ड वेपन आहे, डबल एज्ड स्वॉर्ड. त्यामुळे ते व्यवस्थित वापरलं ते फार उपयुक्त आहे. नाही तर ॲटम बॉम्ब पण होऊ शकतो. अशा टाईपचं थोडंसं आहे ते. AIच्या बाबतीत तरी तेच घडेल. पण त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप फरक पडेल हे मात्र नक्की, जसा इंटरनेटमुळे किंवा मोबाईलमुळे पडला. संशोधनच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या एखादा असा लक्षात राहण्यासारखा अनुभव कुठला आहे की जो आज तुम्ही नगरकरांना सांगाल? काही काही वेळा असे प्रयोग असतात की तुम्हाला काहीतरी ॲक्सिडेंटली मिळून जातं. तर तसंच आम्ही एकदा या हायड्रा नावाच्या प्राण्यावर काम करताना त्याचं मी तुम्हाला सांगितलं की आमचं इंटरेस्ट असं होतं की आपलं मेंदू आणि स्पायनल कॉर्ड कसं तयार होतं. तसं बघताना हायड्रामध्ये आम्हाला एक असं जीन सापडलं, म्हणजे जनुक सापडलं आम्हाला, की ते जनुक आपल्या मेंदूच्या वाढीसाठी सुद्धा लागतं. म्हणजे आपण आता 600 मिलियन वर्षाचा इतिहास बघतोय. जे 600 मिलियन वर्षापूर्वी जे जनुक हायड्रासारख्या साध्या प्राण्यामध्ये न्यूरॉन्स तयार करायला वापरलं गेलं, तेच आपण माणसं पण वापरतोय. हे म्हणजे खूप मोठं रेव्होल्युशन होतं. याचा अर्थ आपण काही एवढे वेगळे नाही इतर प्राण्यांपेक्षा. म्हणजे आपण कल्चरली खूप ॲडव्हान्स्ड असू, आपण क्लासिकल म्युझिक ऐकवत असू किंवा असं काही काही पेंटिंग करत असू, पण आपण आपली जी वाढ होते किंवा आपले जे शरीराची जनुकं प्रथिनं आहेत ते 500-600 मिलियन वर्षापूर्वीच अस्तित्वात आलेले आहेत. आणि तेच वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरून कधी तुम्हाला त्याचं माशी करता येते, कधी जिराफ करता येतो, कधी माकड करता येतं, कधी माणूस करता येतो. हे एक भाग झाला सायन्सचा की या गोष्टी सगळ्या उत्क्रांतीत कॉमन राहिलेल्या आहे. मग तुम्ही विचाराल की तरीसुद्धा आता तुम्ही आणि मी आपल्या दोघांमध्ये ह्युमन जिनोमच आहे पेशीमध्ये.
तरी आपण एवढे वेगळे कसे. तर ही जी जनुकं आहेत आणि प्रथिनं ही कशी कुठल्या प्रमाणात कुठे शरीराच्या वाढीत वापरतो त्याच्यावरून तुम्ही वेगळे वेगळे अवयव तयार करू शकता. त्यामुळे एका बाजूला तुम्हाला दिसतं की एक समान धागा आहे, पण दुसरीकडे तेच वापरून तुम्ही माकड पण तयार करू शकता आणि एखादा झुरळ पण तयार करू शकता. हे एक फार मजेशीर आहे आणि त्याचं एक आम्हाला प्रूफ त्या हायड्रामध्ये त्यावेळी मिळालं. त्यामुळे आम्हाला फार याचं जनुकाचं नाव आहे नॉगिन इंग्लिशमध्ये. नॉगिन म्हणजे कलोक्वियल इंग्लिशमध्ये नॉगिन म्हणजे हेड. ही हिट ऑन हिज नॉगिन म्हणजे डोक्यावर. जुन्या नॉवेलमध्ये हे दिसतं. तर ते म्हणजे तेव्हा त्याला नाव दिलं नॉगिन, तसंच ते तिकडे आहे आणि इकडेही आहे. तर हे फार गमतीशीर आहे की या गोष्टी पूर्वी कसं होतं की जेव्हा आपण म्हणायचो की आपली उत्क्रांती झाली आहे तेव्हा आपण जीवाश्मांवर अवलंबून राहायचो, फॉसिल्स. पण फॉसिल्स कंटिन्युअस मिळत नाही, त्यामुळे लोकांचा विश्वास नव्हता की खरंच आपण साधे होतो का, माकडासारखे आपले ॲन्सेस्टर होते का. पण आता तुम्हाला या मॉलिक्युलर बायोलॉजी जी आहे, जनुकण प्रथिनांचं स्ट्रक्चर बघून तुम्ही हे क्लिअर कट प्रूव्ह करू शकता की आपण उत्क्रांतीतूनच आलेलो आहोत. तर हे एक रेव्हेलेशन त्यावेळी इंटरेस्टिंग होतं. असं काहीतरी सापडलं आणि खूप आनंद झालाय असा एखादा तो प्रसंग तो आहे तो का? तो जीनच मी म्हटलं ना. तर आम्ही काय केलं की तो हायड्रामधलं ते आम्ही जनुक काढलं आणि ते आम्ही एका बेडकाच्या एम्ब्रिओमध्ये घातलं. म्हणजे आता बेडूक म्हणजे आपल्यासारखा व्हर्टिब्रल कॉलम असलेला प्राणी आहे, व्हर्टिब्रेट. तर ते तिथे पण काम करतं. म्हणजे हायड्रातलं एखादं जीन काढून जर तुम्ही तो व्हर्टिब्रेटमध्ये काम करतो तर याचा अर्थ तुम्ही या गोष्टी वापरून कदाचित पुढे चांगले चांगले उपचार शोधू शकता ह्युमन डिसिजेससाठी. अशा टाईपचं एक थोडंसं अशा काही काही एक्साइटमेंट असतात. पण संशोधनाचं कसं असतं की काम खूप आणि एक्साइटमेंट मधून मधून कधीतरी ते लॉट ऑफ परसिस्टन्स यू रिक्वायर्ड. म्हणजे त्याला असं रुटीन काम खूप असतं त्याच्यात. असे एक्साइटमेंटचे कधीतरीच येतात, पण त्यावेळी ते एन्जॉय करायचे असतात. पण मला हे काम करायला आवडतं, म्हणजे ती प्रोसेस आवडते. रिझल्ट सांगू शकत नाही, कारण रिझल्ट जर माहीत असला तर ते संशोधन करण्यातच काय अर्थ नाही. तुम्हाला नवीन काही शोधायचं असतं. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती फार तुम्हाला आवड असली तर ती फार हॅपीनेस देऊ शकते तुम्हाला. संशोधन हा असं एक फील्ड आहे की ज्यात ते तुम्हाला आवडलं तरच तुम्ही करू शकता. मनाविरुद्ध ते कारण म्हणजे रोज ऑफिसमध्ये जाऊन फाईल्स काढायच्या आणि कामं करायची तसं ते नाही आहे काम. ते त्याच्यात तुम्ही 24 तास त्याच्यात डोक्यातच असतं तुमच्या ते. आणि पूर्वी लोकांची अशी समजूत होती की संशोधन करणं म्हणजे काही एन्जॉय करायचं नाही, खूप दाढी वाढवून बसायचं, असं नाही. सायंटिस्ट सगळे एन्जॉय करतात आणि इट इज वन ऑफ द बेस्ट प्रोफेशन्स दॅट वन कॅन चूज. फक्त ते तुम्हाला आवडायला पाहिजे. आणि आवडलं तर एखादा प्रश्न तुम्ही विचारले, जसं परीक्षेमध्ये पेपर आल्यावर आपल्याला जर प्रश्नांची उत्तरं येत असते ते आनंद होतो, तशाच टाईपचं आहे ते थोडंसं. त्यामुळे ती एक फार मोठी एक्साइटमेंट असते प्रश्न विचारून त्याला उत्तर मिळण्याची. या क्षेत्रामध्ये रिसर्चमध्ये करिअरच्या संधी आहेत का, आणि काळानुरूप त्या कशा बदलत गेल्या किंवा अजून काय बदल होऊ शकतात? आता आमच्या वेळी थोड्याशा कमी होते. तर मी स्वतः जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मेडिकल इंजिनिअरिंग याच्याकडेच कल होता जास्त. आणि आम्ही जे असे होतो ते आम्हाला म्हणजे थोडेसे भडंगच समजायचे की जे BSc MScला गेले ते. परंतु आता इतके संधी आहेत संशोधन क्षेत्रात आणि प्रत्येक ठिकाणी पूर्वीसारखं तो कमी पैसे मिळायचं असं नाही राहिलेलं. तिथेही चांगल्या प्रकारे तुम्हाला सुविधा मिळतात, तुम्हाला सॅलरीज चांगले मिळतात आणि ठिकठिकाणी फिरायला मिळतं. ते एक मोठा ॲडव्हान्टेज आहे. मी पूर्ण देशभर इतके वेळा फिरलो आहे, मला सगळा भाग पाहिला केवळ सायन्स करत असल्यामुळे. तर ते खूप चांगलं प्रोफेशन आणि तिथलं सॅटिस्फॅक्शनची जोड मला तरी वाटत नाही की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधल्या लोकांना जे रुटीन काम करत असतील त्यांना ती मिळत असेल असं मला तो वाटत नाही. इथे म्हणजे रोज तुम्हाला जावंसं वाटतं लॅबमध्ये. म्हणजे यू लुक फॉरवर्ड टू युअर जॉब, यू डोंट लुक फॉरवर्ड टू हॉलिडेज. हा त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि खूप फॅसिलिटीज आहेत. आता भारतामध्ये फॅसिलिटीज खूप वाढल्या आहेत जगासारख्या. त्यामुळे आपण पण कुठल्याही देशाबरोबरीच्या तोडीचं काम हल्ली करू शकतो.
आणि सॅलरीज पण चांगल्या आहेत. म्हणजे पूर्वी त्यात पैशाचा भाग होता. अर्थात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या लोकांशी तुम्ही कम्पेअर नाही करू शकणार, कारण ते पैसे मिळून 40व्या वर्षी रिटायर होऊ शकतात. पण इथे आमच्यासारखे लोक 30व्या वर्षी नोकरीला लागतात. त्यामुळे तो एक फरक असतो. पण समाधान आणि हे फारच चांगलं आहे त्याच्यामध्ये, आणि खूप संधी अवेलेबल आहेत आणि खूप वेगवेगळे विषय आहेत. माझी मुलगी आता वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आहे. ती वाघ आणि याच्यावर काम करते. तिला ते आवडतं, त्यामुळे तिला शहरांपेक्षा जंगलात राहायला जास्त आवडतं. हा जो आवडीचा भाग आहे, ज्याचा आपण पैशाच्या पुढे बऱ्याच वेळा इतर पैसे खूपच महत्त्वाचे आहेत, वाद नाही, पण इतर जो आनंद असतो, समाधान असतं, सॅटिस्फॅक्शन, ते मिळू शकतं. तुम्हाला आवडलं पाहिजे, कारण ते खूप कष्टाचं काम आहे. 30-40 वर्षाची इन्व्हेस्टमेंट असते. हे काय असं 5 वर्ष केलं सोडून दिलं असं टाईपचं नाही आहे. आयुष्यभरची इन्व्हेस्टमेंट असते ती. पण फार सॅटिस्फाईंग आहे माझ्या मते. तर मी तर फार खुश आहे. नक्कीच. आज खूप वर्षानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही नगरमध्ये आला आहात. पूर्वीचं नगर आणि आत्ताचं नगर कसं वाटतंय? मला जर पुन्हा दिल्ली गेटला सोडलं तर मला तुमचं स्टुडिओ सापडणार नाही कदाचित, कारण आम्ही एकतर इथे जवळपास खेळायला पण येत होतो, तिथपासून सगळंच मोकळं होतं. जुनं नगर फारसं बदललं आहे असं मला वाटत नाही, पण नवीन खूपच पसरलं आहे. मला माहीत नाही की त्या आमच्या, म्हणजे मी जेव्हा इथे राहायचो तेव्हा पाणी आणि ड्रेनेज हे फार मोठे फॅक्टर्स होते. म्हणजे पाणी नेहमीच कमी होतं नगरला. आणि एक मला असं वाटायचं की बरेचसे लीडर्स आपल्या नगर जिल्ह्यातले हे कधी नगर शहरातले नव्हते. त्यामुळे इतर भागच जास्त विकसित झाले आणि नगर शहर त्या मनाने झालं नाही. पण नगरला इतिहास आणि हे ब्रिलियंट लोक खूपच आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, बाकी क्षेत्रामध्ये सगळे सिनेमा, नाटक, तोरडमल पण, अमरापूरकर पण सगळे नगर कॉलेजलाच होते. आम्ही त्यांना लहानपणापासून पाहिलं. ते सगळं आहे इथे. पण तसं मला खूपच वाढल्यासारखं वाटतं. पण पुणे मुंबईची तीच गत आहे. म्हणजे युनिव्हर्सलच बहुतेक आहे गोष्ट. असं विशेष काही मला जाणवलं. पण जुन्या मित्रांची घरं पण आता इझिली सापडत नाही, हे मात्र खरं. भौगोलिकदृष्ट्या नगरबद्दल आत्ता आपण बोललो, पण नगरची माणसं जी आहेत ती मात्र बदललेली नाही आहेत असं मला वाटतं. तर तुम्हाला ते वाटतं अगदी का? बरोबर आहे तुमचं. कारण आम्ही अजून शाळेची, माझी 1972ची 11वीची बॅच आहे आणि 1978ची MSCची बॅच आहे. तर आम्ही जे नगरमधले लोक पुण्यात आहोत ते अजूनही आम्ही महिना 15 दिवसातून एकदा भेटतो आणि काहीच फरक नाही आहे. म्हणजे तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की मला सूर्या किंवा घाशा म्हणायचं तेच मला बरं वाटतं. आता डॉक्टर सुरेंद्र घासकडबी वगैरे म्हटलं तर अंग चोरावं असं वाटतं. फारच फॉर्मल होतं. तर ती जे सगळे इन्फॉर्मॅलिटी आहे आणि लहानपणच्या ज्या आठवणी आहेत त्या म्हणजे ते कशानेच रिप्लेस होऊ शकत नाही. त्यामुळे मी 48 वर्ष आता पुण्यात काढली, पण नगरची 22 वर्ष विसरणं अशक्य आहे. त्यामुळे मी नगरकरच आहे. एनिवे पुणेकरही मला पुणेकर बहुतेक एवढ्या लवकर समजणारच नाहीत. त्यामुळे इथे येणं हे ऑलवेज प्लेजर आणि इथल्या लोकांना भेटणं. आणि माझे वडील पहिल्यांदा नगरला आले. आम्ही मूळचे नाही आहे नगरचे, पण ते इथे 47पासून कॉलेज सुरू झाल्यापासून आहेत. आणि आमचं नावही जरा युनिक असल्यामुळे साधारण सगळे ओळखतात. त्यामुळे मला वडिलांचे विद्यार्थी, कलिग्स हे सगळे भेटल्यामुळे फार अगदी म्हणजे कदाचित लग्न करून कुठे गेलो असतं तर माहेरी आल्यासारखं वाटतं असंच म्हटलं असतं. नक्कीच नक्कीच. एक अवेअरनेसचं काम, कारण दानाचं महत्त्व अगदी खूप काळापासून आहे, अगदी पौराणिक काळापासून दानाचं महत्त्व आहे आणि सध्याच्या काळामध्ये अवयवदान हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या बायकोसाठी किडनी दिली. ती किडनी देणं, हा डिसिजन घेणं आणि त्यानंतर त्याचे तोटे म्हणा किंवा त्याचं रिॲक्शन म्हणा किंवा काही होऊ शकतं का, हा सगळा मनामध्ये तुमच्या संभ्रम होता का? एक तर आम्ही माझी बायको पण प्रोफेसर होती बायोलॉजीची पुणे विद्यापीठात. त्यामुळे आम्ही दोघांना बायोलॉजीची बॅकग्राऊंड त्याची माहीत होती. त्यामुळे तेवढी भीती नव्हती आम्हाला. एक तर एक किडनी पुरेशी असते एखाद्या व्यक्तीला, त्यामुळे ते देऊ शकतं. नाही तर मूत्रपिंड डोनेट करण्याची कल्पनाच आली नसती. कारण डोनर जो असतो त्याची तब्येत हा सर्वात मोठा कन्सर्न असतो डॉक्टरचा. एक किडनी पुरेशी असते म्हणूनच आपण ती देतो. तर तो कुठलाही तोटा नाही. म्हणजे आता मला 12 वर्ष झाली पण मला अजूनही एकही औषध नाही आहे, कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही आहे. मी आता पुढच्या महिन्यातच 70 होईन, पण मी अजून फिरतो, सायन्स आउटरीच करतो, आम्ही जिमला जातो, आम्ही योगा करतो, सगळं करतो. फार डिसिप्लिन लाईफ जगावं लागतं. पण
हो हो. पण डायलिसिसपेक्षा ट्रान्सप्लांट हे नेहमीच चांगलं ऑप्शन आहे असं आम्हाला वाटतं. आणि माझी बायकोही उत्तम आहे. 12 वर्षापूर्वी तिने केलं. आमचे ब्लड ग्रुप वेगळे होते तरी पण हे शक्य आहे. मेडिसिन खूप पुढे गेलेलं आहे. त्यामुळे कोणाला असा त्रास असला तर त्यांनी ट्रान्सप्लांटच्या ऑप्शनचा जरूर विचार करावा. प्रत्येकाच्या केसमध्ये ते ऑप्शन चांगला असेलच असं नाही, पण तो विचार करावा. कारण तो डायलिसिस हा तात्पुरता उपाय आहे आणि ट्रान्सप्लांट हा परमनंट उपाय आहे. त्यामुळे याचा जरूर करावा असं मला वाटतं. आणि कोणाला काही शंका असली आणि त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं किंवा कुठे आम्हाला बोललं तर आम्ही आमच्या खर्चानी जाऊन हे करतो. कारण आम्हाला माहिती की जिवंत म्हणजे लाईव्ह ऑर्गन डोनेशनची फार गरज आहे. आता ब्रेन डेड पेशंटमधले ऑर्गन्स मिळतात, पण ऑर्गन्सची गरजच एवढी मोठी आहे की त्याच्या 1/10 पण 1/10 नाही, मला वाटतं 100th ऑर्गन्स पण अवेलेबल नाही आहेत. तर जर आपण ज्या ऑर्गन आपण सहज देऊ शकतो तो दिला तर ती चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे लाईव्ह ऑर्गन डोनेशन हे ऑप्शन प्रत्येकाने विचार करावा गरज पडली. असं नाही की सगळ्यांनी करावं, पण आपल्याकडे आहे. आणि एक फार स्लोगन आहे छान एका अशा ऑर्गनायझेशनचं की डोंट टेक युअर ऑर्गन्स टू हेवन ॲज गॉड नोज दॅट दे आर नीडेड हिअर. शेवटी म्हणजे अवयवदान हे महत्त्वाचंच आहे आणि शक्य असलं तर करावं. असं नाही की सगळ्यांना ते जमेल, म्हणजे मी कुठलंही प्रमोट त्या दृष्टीने करत नाही, पण जर आपल्याला शक्य असलं, आपल्या ओळखीत नात्यात कुठे असलं तर आपण देऊ शकत असलं तर का नाही द्यावं. कारण डायलिसिस पण हा त्याचाही त्रास असतोच. ट्रान्सप्लांट हे चांगलं ऑप्शन आहे. नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासात, संशोधनामध्ये, तुमच्या रोजच्या कामामध्ये तुम्ही तुमचे छंद कसे जपता? मला वाचण्याचा खूप छंद आहे, मला चालण्याचा छंद आहे आणि मला प्रवासाचा पण खूप छंद आहे. आणि कोविडमध्ये मी थोडंसं, मला पूर्वीपासून शिट्टी वाजवायला आवडते म्हणून एक यूट्यूब चॅनल पण मी सुरू केला होता. तर असं काय असं खास कुठल्या ह्याच्यात मला गती नाही, थोडीफार जी असेल ती प्राणीशास्त्राचंच आहे. पण आवडतं मला, असं फिरायला खूप आवडतं. म्हणजे ट्रॅव्हल, बेसिकली रीडिंग, स्पोर्ट्स सगळेच आवडतात. काही बघायला आवडतात, काही खेळायला आवडतात, शिट्टी वाजवायला आवडतं, लोकांना भेटायला आवडतं, नवीन जागा. खूप घरात बसायला नाही फारसं आवडत मला. आणि सायन्स आउटरीच मी करतो. हल्ली आम्ही शाळेत जातो, हे हायड्रा घेऊन शाळेत जातो. आत्ताच थोड्या आठवड्यांपूर्वी आम्ही भीमाशंकरच्या एका ट्रायबल शाळेत गेलो होतो. तर तिथे आम्ही हायड्रा घेऊन गेलो आणि ब्लेडनी ते कापून दाखवले आणि 2-3 दिवसांनी त्यांनी ते रिजनरेट झालेले पाहिले. याच्यासारखा आनंद नाही. मुलांना बायोलॉजीच याच्यामुळे कळत नाही असं नाही, कळते असं नाही, पण अनेक गोष्टी त्यांना कळतात आणि त्यांना इंटरेस्ट निर्माण होतो सायन्समध्ये. प्रश्न विचारण्याचे, हल्ली प्रश्न विचारण्याचं थोडंसं कल काही बाबतीत म्हणजे यंग मुलांमध्ये आहे, पण त्यांनी विचारू नये असं बरेच मोठ्या लोकांना वाटतं. तर ते याच्यामुळे जागरूकता जास्त वाटते. त्यामुळे हे एक मी सायन्स आउटरीचचं काम करण्याचा प्रयत्न करतो आता. कारण माझी स्वतःची आता लॅबोरेटरी नाही आहे, मी रिटायर झालो आहे, त्यामुळे मोकळा वेळ आहे. त्यामुळे खूप ट्रॅव्हल करून सायन्स आउटरीच हे जास्त करतो. नक्कीच. स्नेहालयामध्ये आज तुम्ही आलात, स्नेहालयाच्या रेडिओच्या केंद्रामध्ये आलात. स्नेहालयामध्ये सुद्धा एक शाळा आहे, तर नक्कीच मी अशी इच्छा व्यक्त करते की या मुलांसाठी सुद्धा नक्कीच तुम्ही एक छान असा संशोधनाचा काहीतरी विषय घेऊन नक्कीच एक चर्चासत्र घडवून आणावं. जरूर. इथे या माध्यमात आला आहात, नगरकरांना काय सांगाल आनंदी लाईफस्टाईलसाठी? कारण तुम्ही एक किडनी जी आहे ती दिलेली आहे, तुम्ही आता फिट आहात आणि खूप छान आयुष्य जगता आहात, छान सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहात, तर एक काय मेसेज या माध्यमातून द्याल? एकतर शाळेत मी पहिल्या 5 मध्ये नव्हतो कधी, त्यामुळे लोकांना असं वाटतं की पहिले दुसरे येणारे लोकच सक्सेसफुल होतात. ते नाही आहे असं माझं पहिलं मत आहे. कारण अनेक गोष्टी असतात आयुष्यामध्ये ज्या तुम्ही करू शकता केवळ पहिलं दुसरं येण्यापेक्षा. मी आलो नाही म्हणून म्हणतोय असं नाही, पण आता खूप ऑप्शन्स आहेत. पूर्वी होते तसे नाही आता की याच ठिकाणी जा वगैरे. त्यामुळे ते एक्सप्लोअर तुम्ही करू शकता. आणि कुठलाही प्रोफेशन जेव्हा निवडाल तेव्हा मला असं वाटतं की ते आवडीचं निवडावं. कारण तिथे 30-40-50 वर्ष तुम्ही जर आनंदाने घालवली तरच तुम्हाला हायपरटेन्शन, डायबिटीस होणार नाही आहे. त्यामुळे मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. आणि हे जे तुम्ही किडनीचं विचारलं, तर एक तर सायंटिफिकली ही फार प्रोसेस चांगली, मेडिकल ॲडव्हान्सेस इतके झालेत की फार सुंदर ऑपरेशन्स होतात, काही त्याचा त्रास होत नाही. आमच्या केसमध्ये आहेच तसं. आणि दुसरं म्हणजे
कधीतरी आपण बायकोसाठी काहीतरी केलो ही एक भावना पण होते आणि मग बॉन्डिंग पण चांगलं होतं. मित्र, नातेवाईक, कलिग्स हे पण यांच्याबद्दल पण चांगलं बॉन्डिंग होतं आपलं. आणि आमचा अनुभव लोकांबद्दल पण फारच चांगला आहे. म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्हाला सगळ्यांनीच खूप हेल्प केली. डॉक्टरांचा अनुभव चांगला आहे, हॉस्पिटलचा अनुभव चांगला आहे. त्यामुळे सगळीकडे वाईटच लोक भरले असं नाही, खूप चांगले लोक असतात आणि ते आपल्याला भेटावेत अशी इच्छा मी सगळ्यांसाठी व्यक्त करतो. आज तुम्ही या निमित्ताने, मुलाखतीच्या निमित्ताने स्टुडिओमध्ये आला आहात, तर कसं वाटतंय पुन्हा एकदा नगरच्या आठवणी आणि तुमचा प्रवास जाणून घेताना? हे फार छान वाटतं आणि मला इथे येईपर्यंत माहीत नव्हतं की स्नेहालयशी हे संबंधित आहे. कारण मी गिरीशचे वडील दिनूभाऊ यांना फार जवळून ओळखत होतो आणि ते माझ्या वडिलांचे विद्यार्थीच होते नगर कॉलेजमध्ये आणि ते आमच्या घरी येत असत. गिरीशही मला माहिती आहे आणि मला स्नेहालयाचं कामही खूप माहिती आहे, त्याच्यामुळे आणि चांगलं वाटलं. पण आमच्या वेळी ते एकच, त्यावेळी केंद्रच नव्हतं आकाशवाणीचं ॲक्च्युली, मी होतो तेव्हा. त्यानंतर मला वाटतं आकाशवाणीचं सुरू झालं. तिथे माझे एक मित्राच्या मिसेस काम पण करायच्या, जोशी म्हणून. पण हे इथे येऊन फारच ग्रेट वाटते. फक्त माझी अशी मुलाखत वगैरे कोणी घेईल असं मला वाटलं नव्हतं. ते मला बरं वाटतं. नक्कीच सर, रेडिओचा तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे? रेडिओचं अजूनही मी सकाळी 6:30ला लावतोच विविध भारती. आणि ते सगळ्या आठवणी, म्हणजे पहिली कॉमेंट्री ही रेडिओवरच ऐकली, BBC न्यूज रेडिओवर ऐकली. त्यामुळे रेडिओ फार जवळचं आहे. आणि अजूनही 1 तारखेला खुशाये जमाना आज पहिली तारीख हे गाणं नाही ऐकलं तर बरं वाटत नाही. त्यामुळे आणि आमच्याकडे तो पूर्वी मोठे रेडिओ असत. माझ्या वडिलांना ते फार पूर्वी अमेरिकेला जाऊन आले होते, त्यामुळे त्यांना न्यूज ऐकायची पण हे होती आणि कॉमेंट्री ऐकायची सवय होती. त्यामुळे रेडिओशी फार घनिष्ठ संबंध. संध्याकाळी आजी माझी हे कीर्तन ऐकायची रोज, ते पण शिकायचं. त्यामुळे मला अगदीच आठवतं आणि अजूनही मी लावतो, म्हणजे विविध भारती तर अजूनही लावतो सकाळी. नक्कीच. या माध्यमात आज तुम्ही आला आहात, तर तुमच्या खूप आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकावंसं वाटेल? मराठी, हिंदी, कुठलंही? न हम तुम्हें जानो, न हम तुम्हें जाने. मी शीळ वाजवतो, ती वाजवून दाखवू का? हो, नक्कीच. हे गाणं आवडतं मला. आज सर तुम्ही या माध्यमात आलात आणि तुमच्या सगळ्या रुटीनमध्ये किंवा आजच्या तुमच्या सगळ्या शेड्यूलमध्ये तुम्ही इथे वेळ दिला, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. प्लेजर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये होते आपल्या अहिल्यानगरचेच डॉक्टर सुरेंद्र घासकडबी सर. गेल्या सुमारे 25 वर्षात त्यांनी भारतात हायड्राला पुन्हा एकदा संशोधन आणि अध्यापनासाठी महत्त्वाचं मॉडेल जीव म्हणून प्रस्थापित केलं. त्यांच्या संशोधनाबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. मंडळी, आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुरेंद्र घासकडबी यांच्या आवडीचं ना तुम हमें जानो हे गीत आपण ऐकणार आहोत. हे गीत आहे बात एक रात की या चित्रपटातलं. या गाण्याला संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी. या गाण्याचे बोल लिहिले आहेत मजरूह सुलतानपुरी. तर ऐकूयात हे गीत. मगर लगता है कुछ ऐसा मिल गया, न तुम हमें जानो, न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. ये मौसम ये रात चुप है, वो होठों की बात चुप है, खामोशी सुनाने लगी है दास्तां.
ये मौसम ये रात चुप है, वो होठों की बात चुप है, खामोशी सुनाने लगी है दास्तां, नजर बन गई है दिल की ज़बान, न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया। मोहब्बत के मोड़ पे हम मिले, सबको छोड़ के हम धड़कते दिलों का लेके ये कारवां, मोहब्बत के मोड़ पे हम मिले, सबको छोड़ के हम धड़कते दिलों का लेके ये कारवां, चले आज दोनों जाने कहाँ, न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हम